नमस्कार, मी धनश्री रेवडेकर. पाहूया शिवसत्ता टाइम्सचा एक स्पेशल रिपोर्ट. महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी मानला जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील 1500 रुपयांचा हप्ता वाढवून 2100 रुपये केला जाईल असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात या आश्वासनाचे प्रतिबिंब दिसेल अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती. पण लाडक्या बहिणींची अपेक्षा भंग झाली आहे का? कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्यात आलेला नाही. किंबहुना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुलै पासून सुरू झालेल्या या योजनेसाठी 32,232 कोटी रुपये खर्च झाल्याने सरकारकडून सांगण्यात आले आहेत. यामुळे पुढच्या वर्षभरासाठी 36,000 कोटी रुपये पुरेसे आहेत का, असाही प्रश्न आता इथे उपस्थित केला जात आहे. यामुळे एका बाजूला निकषांच्या आधारे लाभार्थी अपात्र ठरत असताना दुसरीकडे या महायुतीच्या या लोकप्रिय योजनेचा हप्ता न वाढवल्याने विरोधकांकडूनही यावरून तीव्र टीका करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आणि याचा महायुतीला निवडणुकीत फायदा झाल्याचेही म्हटले गेले. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने जाहीरनाम्यात सत्ता आल्यास 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करणार असल्याचेही आश्वासन दिले होते. यामुळे महायुतीच्या नवीन सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होणार का, याकडे आता सर्वांचे लक्षच होते. परंतु यात काही बदल सरकारने केलेला नाहीये. यामुळे या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी एका बाजूला अपात्र ठरणाऱ्या लाभार्थी हा सुद्धा चर्चेचा विषय ठरलाय. यामुळे या योजनेत पुढे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने सरकारसाठी डोईजड झाली आहे. राज्याची महसुली तूट वाढवण्यामागे या योजनेसाठी झालेला खर्च प्रामुख्याने कारणीभूत आहे. आधीच महिना 1500 रुपये देताना सरकारला कसरत करावी लागत आहे. त्यात 2100 रुपये वाढवले असले तरी राज्याची महसूल तूट आणखी वाढली असती आणि इतर योजनांना सरकारला कात्री लावावी लागली असती. त्यामुळे 2100 रुपयांचे आश्वासन देऊनही ते सरकारला पूर्ण करता आले नाही. सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी वर्षभर पुरेल एवढ्या निधीची तरतूद निश्चितच केली नाही. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे अपात्र बहिणींना वगळण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आकडा मोठा असेल तर आताची तरतूद पुरेशी ठरेल. मात्र जर निधी कमी पडत असेल तर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात जेवढा निधी कमी पडेल त्याची तरतूद सरकारला करता येईल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यात का आला नाही, यावर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की आम्ही संतुलित आर्थिक शिस्त लावणारा अर्थसंकल्प दिलाय. 7 कोटी 20 लाख रुपयांचा अर्थसंकल्प. माझ्या माहितीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचा अर्थसंकल्प हा 8 लाखांच्या पुढे असतो. पण लोकसंख्येचा विचार करता सर्वात मोठा अर्थसंकल्प आम्ही दिलेला आहे. आमच्यावर टीका करण्यात आली की हे राज्य आर्थिक विवंचनेत जाणार, परंतु असं कुठेही घडले नाही. रस्ते, मेट्रो, विमानतळ, बंदरे या सगळ्या गोष्टींना आम्ही महत्त्व दिले. सर्व घटकांना समजावून घेऊन अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2100 रुपये हप्ता करण्याबाबत प्रशासनाला उत्तर देत असताना ते म्हणाले, मला जाहीरनामा दाखवा. आम्ही सांगितलेलं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही वाढ करू. आता सरकार आलेली आहे. पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले आहेत त्यात किंचितही बाजूला न जाण्याचे काम आम्ही केलेले आहे. वीज माफी आणि लाडकी बहीण योजनांसाठी भरीव तरतूद केलेली आहे. विरोधक तर म्हणत होते की सत्तेत आल्यानंतर योजना बंद करतील. उलट आम्ही या योजना कायम ठेवून पायाभूत सुविधांना किती पैसे दिलेत. महापुरुषांच्या स्मारकांच्या बाबतीतही महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत काही दिवसांपूर्वी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या निकषांची अंमलबजावणी सुरुवातीलाच का केली नाही. महिलांना आता का अपात्र ठरवलं जात आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित केले होते. निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेतली. सर्व अर्ज करतील त्यांना सरसकट लाभ मिळेल असे सांगितले होते. निकष आणि नियम ठरवले. काही आमदारांना समितीचे अध्यक्षही केले. त्यावेळी कोणाचीही नावं रद्द करू नका असे सांगितलं गेलं. निवडणूक झाल्यानंतर मात्र निकषाची फाईल काढली. त्यावेळी असलेल्या अधिकाऱ्यांनाही हे निकष पाहिले नव्हते का? मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह कशी केली? सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे वाटले असतील तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत. त्या बहिणींचा काय दोष आहे?
माझा आरोप आहे की सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला हा दरोडा आहे। तुम्ही चूक केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केले। तर अनिल परब म्हणाले की जवळपास 2.3 लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत आहेत। डीबीटी वरती देत आहोत, त्यामुळे एका क्लिक वरती कळतंय, नाव टाकलं की ही महिला कोणकोणत्या योजनेचा लाभ घेत आहे। दुसरा लाभ घेताच येत नाही, मग त्यांना कशाच्या आधारावर तुम्ही पैसे दिले? 6.5 लाख लाभार्थी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत। मग दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनी सरकारची फसवणूक करत नाहीयेत का? सरकार या महिलांवर कारवाई करणार आहे का? ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पैसे दिले, म्हणजे सरकारच्या पैशांचा अपव्यय केलेला आहे। अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? यांसारखे अनेक प्रश्न इथे उपस्थित केले जात आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।